तरुणानं पोलीस ठाण्याच्या आवारातच पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतलाय। घटस्फोट न घेताच पत्नी दुसरं लग्न करत असल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातली ही घटना आहे। शेखर गायकवाड असं पेटवून घेतलेल्या तरुणाचं नाव असल्याचं समोर आलंय। आगीत भाजून हा तरुण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शेखर अर्जुन गायकवाड। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, खरं तर हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल, नेमकं काय घडलं होतं? गौरी बरोबर आहे। पत्नी दुसरा विवाह करत असल्याचं समजल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या करंबळ येथील शेखर अर्जुन गायकवाड यानं हा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रकार जो आहे तो केलेला आहे। कोल्हापुरातल्या इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यानं हे कृत्य जे आहे ते केलेलं आहे। आपली पत्नी जी आहे ती दुसरं लग्न करत असल्याचं त्याला समजलं होतं आणि म्हणूनच तो सोलापूरहून या ठिकाणी इचलकरंजीला जी पत्नीचं गाव आहे त्या ठिकाणी तो आला होता आणि त्या ठिकाणी न्याय कोणाकडे मागायचा असं म्हणत त्यानं स्वतःला पेटवून घेतल्याचा हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। आपण जर बघितलं तर काल सायंकाळच्या सुमारास ही घटना जी आहे ती घडलेली आहे। यामध्ये संबंधित तरुण जो आहे तो गंभीर जखमी देखील झालेला आहे। त्याच्यावरती सीपीआर रुग्णालयात आता उपचार देखील सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र हा सगळा गंभीर असा प्रकार आहे। संबंधित तरुण आणि जी तरुणी होती यांचा दोघेही घटस्फोटीत होते आणि त्यांचा विवाह झाला होता आणि त्यानंतर दोघांनीही सोडचिठ्ठी देखील घेतली असल्याचं माहिती मिळालेली आहे। मात्र पत्नी जी आहे ती पुन्हा एकदा लग्न दुसरं करत असल्यानं हा तरुण जो आहे तो सोलापूरहून पुन्हा इचलकरंजीला आला होता आणि त्यानंतर त्यानं पोलिसांसमोरच अशा पद्धतीनं स्वतःला जाळून घेतल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे, अशी माहिती देखील समोर आली। त्यामुळं निश्चितच अशा पद्धतीनं घटना घडल्यानंतर पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ झालेली आहे। अचानकच त्यानं पेट्रोल अंगावर टाकून जाळून घेतल्यामुळे त्याला जवळपास 50 ते 60% तो भाजलेला आहे। त्यामुळे गंभीर असा जखमी झाल्यामुळे त्याला तात्काळ सीपीआर रुग्णालयामध्ये आता हलवण्यात आलेलं आहे। तिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्यामुळे निश्चितच यातून त्याची प्रकृती देखील आता यामध्ये ठीक करण्यासाठी डॉक्टर देखील प्रयत्न करतात। मात्र एक गंभीर घटना जी आहे ती इचलकरंजीमध्ये काल घडलेली आहे। हो, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।